लगेच डंक्यात टाकायचं त्याला फुटायला. ती मेथी पण टाकायची राहिली नाही त्यातच टाकायची. आता ह्यातमध्ये फक्त तमालपत्र, विलायची आणि ही राहिले मैत्रिणींनो, ब्लॅकवाली विलायची तळली ना ते काळी. हां, आता फक्त आपली हिरवी विलायची, तमालपत्र आणि कसुरी मेथी असते ना ती टाकायची राहिली. ती ना ते सामान हलवता येत नाही ना त्याच्यामुळं. तर एक आता चला हे असं सगळं आहे ना आम्ही एकदम सगळं असं भाजून हे मिक्स करून दाखवते. अंग ते बघू शकता सगळं वेगळं वेगळं असतं. वास किती छान येतोय बघा. बावला प्यायचंय पाणी मैत्रिणींनो. मी होती बाहेर, मी आताच आली आहे. चाललंय पाणी प्यायचं. माणसं म्हणते ते अक्का भाऊ कुठं येतं, भाऊ दिसत नाही तर. झाकून ठेवून परत खा. ती खोबऱ्याचा खिस आहे, खोबरे खिस आहे मसाल्यासाठी केलेला. ती भाजायचंय मैत्रिणींनो, खिस केलाय इथं ते आता भाजायचं आहे. भांडी घासायच्यात अजून, स्वयंपाक ही सगळं झालं. तिथे जेवण करते, बाहेरचं झाडून ही सगळं काढलं हो का. त्या कोपऱ्यापर्यंत झाडावं लागतं. त्या का त्या वाटेच्या ते ड्रम दिसतोय का निळा, ही सगळं हिथलं जे झाडावं लागतं ते असंच त्या झाडापर्यंत. चला दाखवते. आता भांडी घासायच्यात इथं आणि सांडगे वाळत्यात इथं. आठवडं झालं वाळत्यात इथं. सांडग्याच्या ऑर्डर घ्यायच्या बंद केल्यात आता, ऊन पडा नाही त्याच्यामुळे. आज पडलंय ऊन पण रोज नाही ना पडत. झाडून काढलं ना, हे केर भरायचं राहिलंय. हे सगळं आहे ना, हे असं सगळं झाडून काढावं लागतं सगळं त्या वाटेपर्यंत. हे असं हे काढलं. हे स्वच्छता दिसते म्हणजे ही झाडावंच लागतं, पर्याय नाही. तेवढं झाड असोपर्यंत कंबर आहे ना वाकडी तिकडीच होती बरं. दिसतंय का इकडं सगळं हे स्वच्छ केलेलं. पाण्याची टाकी भरली, केर भरलेलं गोळा केलेत पण भरायचं राहिलं तर इथं. काय राहिल्यात भरायचं. सगळं स्वच्छ दिसतं तुम्हाला, छान दिसतं. बरेच पैसे म्हणतात पण हे रोज झाडावं लागतं. गाण्याची सायकल ही बड्डेला आणली त्याला, दिसते का. इथली चूल काढली आता तिकडं घातली पलीकडं. केर. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आज काय चाललंय आमचं, आमची चुलीत गेलं आमच्या पाणी काही नाही. मग आता गॅसवर करायचं. तर इथं बघू शकता हे खोबरं भाजायचं चाललंय गॅसवर. नाण्याला म्हणलं असून त्याने ही तुम्ही माणसाने लाल काय तर ही मिरची पावडरचं घमिलं या. खोबरं भाजायचं चाललंय, मसाला दुमलायचा या. आणि चला तुम्हाला मी ना एक मस्तपैकी गोष्ट दाखवणार आहे. चला तुम्हाला वाटतं की लय आकाशा घरी दगदग असं माणसांना लय काम असते ना. अहो नाही सर 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 गोरते इथं. उठा उठा, सकाळ झाली, उठा उठा. बघा एकदम आराम के साथ असतं, कोणाची एक नाही दोन नाही. काळू बिना तकलीफचं फक्त आमच्या घरात आमचं एकटंच मांजर आहे, बाकी सगळ्यांना काम असते. ती काळ्या अरे उठ की, हळूच ओरडतो.
मैत्रिणींनो, हे खोबरं आहे ना, आता हे कसं ह्याच्यामध्ये टाकलंय तसं ह्यातमध्ये टाकायचंय. आणि हे खोबरं मिसळल्याच्या नंतर ना आपण ज्यावेळेस मसाला दुमलतो ना त्यावेळेस तो हो का असा होतो. तर नाणी द्यावं इकडं 2 मिनटं मला बोलताना. तर हा आपला मसाला ना आता हा असा दुमलून झालाय. तर ह्यातला आणि ह्यातला फरक तुम्हाला दाखवते. हे काय झालं, जास्त झालं म्हणून मी काढलं. तर मिक्स केलेला मसाला दुमलून ज्यावेळेस आपण त्याला 1 तासभर परत ना मी त्याला दुमलते, तर त्यावेळेस हा कलर आणि हा कलर एवढा डिफरन्स होतो, बघू शकता. हा का दिसतंय का ह्यातला फरक. आता ते खोबरं ह्यातमध्ये टाकायचं. ते भाजू आधी बारीक केलं, नंतर न भाजलं, नंतर न बारीक केलं. आता बारीक केलेलं खोबरं ह्यातमध्ये काय ते ना हे तीळ आणि खसखस मिक्स केलं होतं त्या दोन्हीमध्ये. तर हे असं मसाला तयार होतो. हे बघू शकता तुम्ही. बरेच जण म्हणता ना का मला मसाला दाखव कसा बनवते काय करते. म्हणजे बनवलेला हे खसखस आणि तीळ आहे. हे अजून असं मिक्स करायचं राहिलं आहे. हे बघू शकता. आणि हे असं मिक्स केलेलं आहे. अजून ह्यातमध्ये टाकायचं आणि मग हे दुमलायचं. तर हा असा काळा 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 कुळकुळीत लय वास येतोय भारी. आता लगेच मैत्रिणींनो ही ना आम्ही भरायला घेणार. लय मस्त झालंय. ही तर सुरुवात आहे माझ्या मैत्रिणींनो. आगे आगे देखो होत आहे क्या. अक्षरशः मसाला आम्हाला नाही एवढा कुठंच तोपर्यंत राहत नाही. काय तुम्हाला बघायचं का? तर बघू शकता. ही तर दिसतंय का, ही मिरची पावडर भरली, ही तर सांडगे भरली. जेवढ्या ऑर्डर होत्या ना तेवढ्याच आता सांडगेच्या बंद केलं ते त्या. आणि इकडं मसाला बघू शकता तुम्ही. दिसतोय का कुठं? किती राहिला या? एक अर्धा किलोचे 3 पॅकेट येतं आणि पावशेराचे 2-3 असतील. सगळं एंड झालेले. हळद पण आता एवढी राहिली अजून कुटायची, आता बारीक करायची. तर हे असं एकंदरीत आमचं चाललेलं असतं. ज्यांना कुणाला ऑर्डरी टाकायचे त्यांनी टाका. झालं उन्हाने पण आम्हाला लय साथ दिली आहे. लय ऊन पडते त्याच्यामुळे काय वादच नाही अजिबात. सगळं ओकेमध्ये चाललंय. आणि अजून हो का ते मिरची आमचा मसाला ते कुठून होस्तोपर्यंत दुसरी मिरची वाळाय पडली, दिसते का? लय चमक लगेच वाळायला पडली आहे. आता थोड्या वेळाने कडक झाली की आम्ही परत भाजणार. ते घमिलं झालं, आता ते दुसरं घमिलं झालं. आता हे घमिलं राहिले. ह्याचा कलर बघू शकता लगेच कसा बदलला. हो कांदा कुटा झाला की कलर बदलतो होय ना. आणि तर ही ताकद असते मैत्रिणींनो कांडप मधली. सगळं मिक्सिंग व्हायचं म्हणजे हो, सगळे एकत्र मिक्सिंग ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस त्याच्यातली ती ताकद आहे ना तेवढी असते त्यातमध्ये कलर बदलायची. हे आता बघा किती एकदम असं ही दिसतं या. हे खोबरं ह्यातमध्ये टाकून ठेवले असं मिक्स करायला. भाजीला काहीही टाकायची गरज नाही तुम्हाला, काही सुद्धा. आता हे फक्त दुमलून घ्यायचं बस. खाली सांडलं म्हणे ते लय ह्या का मिळत का वाटाणा परत. 1 किलो आणि 4 अर्धा किलो आता पावशेरच करते. थोडस मिरची पावडर, हळद, सांडगे फक्त ऑर्डरी पुरतेच आहेत. आता इकडं मसाला फोन आला. और तुम्हाला वाटलं सगळा संपला. आता हे 1 किलोच आहेत ना सगळे. हो, अर्धा किलो 2-4 केले वाया तर घालू वय कागद पुसली जरा केले. तर मैत्रिणींना अगं वाया म्हणजे आमच्या कॅरी बॅग संपल्यात अर्धा किलोच्या 1 किलोच्या, म्हणून 2 किलोच्या ह्याच्यात नाणीला म्हणलं मापा. कारण का आता इलाज नाही, लाईट बीट आली तर परत प्रॉब्लेम, गेले तर प्रॉब्लेम होतो म्हणून. आता हे ना अर्धा किलोचं आहे ना. आता हे दुमारलेलं अर्धा किलोला ती तुलाच कापली का मैत्रिणींनी? हो का फरशीच कापली. भांडी घासायला गेली आणि फरशीच कापली आमची. काय करायचं होय गय बो. हा काय करायचं सांगा तुम्ही, काय करायचं आता होय गय बो. काय झालं,
फरशी पाय पुसणं ती आपटलं आणि फरशीच फुटली अगं मैत्रिणींना, आपटाय गेली ती. त्याचं लागलं लगीन. हो का ह्याचं इथं हे एवढा तुकडाच फुटला आणि ती तुकडा गेली उचलायला, ती फरशी हातातच घुसली माझ्या. ही सगळी भांडी घासली आधी घर, हे दिसतात का मसाल्याची ह्याची सगळी भांडी ही घासली, ट्रे ही सगळं. आणि म्हणलं आता ती ह्याची मसाल्याची कपडे धुतली आणि पाईप पुसण्या धुवावत. म्हणलं टायमिंग हाय, आज हाय रविवार. आता ह्या व्हिडिओ कधी येईल मला नाही माहिती, उद्या येईन, परवा येईन, सोमवारी येईन, मंगळवारी येईन, बुधवारी येईन, जसं सवड होईन तसं टाकते. पण ते कापलं असं मला कापलं वगैरे तरी लगेच बरं होतं, असं काय दुखत वगैरे नाही. हो का भरपूर कापलंय पण नाही त्रास, असं सवय झाली ना की नाही काय होत. असं बाकीच्यांना कशी जखम वगैरे होती तशी जखम होत नाही, लगेच भरून येते. चल तुला बी काप का, कुठं काप तुला, होय शपथ बघा गायबेला बी काप. एवढी भांडी घासली ही मसाल्याचं कांडप मधलं. हे डोळ्यांना निर्मळ बघायची सवय लागली नाही, हळद भरायची पळी उलतानी. परत ना ती निळण आलंय लय, हळद आणि ही सांडली ना ती निळं लय वेगळं वाटायचं, म्हणून ही भांड केलं आता मी मसाला भरायला. परत ह्या चाळणी ही सगळं घमेली ही सगळं घासलं. आणि आज काय कुरिअरला जायचं नाही, मला सुट्टी आहे. आणि तुम्ही माणसानं गाणा कुठे गेलाय, गाणा गेलाय मामाच्या घरी. दिदी गेली सायकल खेळायला, मला म्हणली मम्मा मी जाते. ती रोज जाते आता, मला म्हणली उंची वाढवायसाठी मी रोज सायकल चालवायला जाईल. म्हणलं जा. आणि आईच्या घरी नाही गेली, काय होतंय माहिती आहे का, मस्त मला जावं वाटतं, पण ही माझा परपंच ओढतोय नाही. इकडं कुठं गेलं तरी ती घरीच लक्ष लागतं ना माझं सगळं, त्याच्यामुळं ना मी गेलीच नाही मैत्रिणींना. असू दे, काळजी लागते घरची, पाऊस यायला लागल्यावर काय करता.